वराह पुराण सांगतं धर्म 4 पायांवर उभा आहे आणि प्रत्येक युगात एक एक पाय ढासळत चाललाय. सत्य आणि धर्माचं दुसरं पाऊल म्हणजे त्रेतायुग. या त्रेतायुगात माणसं थोडी अहंकारी होऊ लागली, पण श्रीराम प्रभूंसारख्या राजांनी धर्माचं रक्षण केलं. पण आता अन्याय, युद्ध आणि मोह हळूहळू डोकं वर काढत होता. द्वापार युगात धर्म अजून ढासळला. अधर्म आणि धर्माचं टोकाचं युद्ध झालं, महाभारत. कृष्णानं गीता दिली, पण तेवढंच पुरेसं नव्हतं. आणि मग आलं कलयुग. वराह पुराणात लिहिलंय, कलियुगात धर्म फक्त एका पायावर उभा राहतो. बाकी 3 सत्य, दया आणि संयम हे नष्ट होतात. द्वेष, लोभ, व्यसन, विकृती हेच कलयुगाचं दर्शन. पण लक्षात ठेवा, वराह पुराण सांगतं धर्म कितीही गडप झाला तरीही त्याला पुन्हा उभा करता येतं. एकजुटता, ज्ञान आणि भक्ती असेल तरच. चला सकल हिंदू समाजासोबत पुढच्या भागात पाहूयात वराह पुराणात सतयुग पुन्हा कसं येऊ शकतं.